सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते, परमपूज्य मंदाताईंना वंदन करते, परमपूज्य सविताताईंना वंदन करते आणि मी माझ्या चिंतनाला सुरुवात करते। चातुर्मास समिती ब्रह्मपुरीच्या वतीने जे अधिक मासानिमित्त जे चिंतन मांडण्यासाठी सविताताईंनी मला दासबोधातील 19वा दशक दिलेला आहे, तो मांडण्यासाठी मला जरा उशीर झाला, त्याबद्दल मी सविताताईंची आणि सगळ्यांची माफी मागते। हा दासबोधाचा 19वा दशक रेकॉर्डिंग करण्याची संधी मला सज्जनगंडा मिळालेली आहे, तर त्याबद्दल तुमच्या आणि सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या रामाला वंदन करते आणि मी माझ्या चिंतनाला सुरुवात करते। दासबोध हा ग्रंथराज म्हणून आहे, तर हा ग्रंथ हा सगळ्या ग्रंथांचं सार यात आलेला आहे। समर्थांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की दासबोध हा ग्रंथ लिहिताना कुठल्या कुठल्या ग्रंथांचं आधार यात घेतलेला आहे। हा ग्रंथ गुरु आणि शिष्य यांच्या संवादाचा ग्रंथ आहे आणि अतिशय मोलाचा आणि भक्तिपूर्ण असा हा ग्रंथ आहे। तर ह्या दासबोध आपण का चिंतन करावं किंवा दासबोध का वाचावा असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो। तर दासबोधाचं फळ काय आहे? तर दासबोधाचं फळ म्हणजे प्रत्येक जीवाची जी अवस्था आहे त्यातून तो वर येतो आणि त्याची अवस्था कायापालट होते आणि त्याला जर तो मुमुक्ष असेल, बद्ध असेल, तर तो मुमुक्ष होतो आणि त्याची पूर्ण कायापालट करण्याची ताकद ह्या ग्रंथामध्ये आहे आणि तो सायुज्य मुक्तीपर्यंत तो जाऊ शकतो असा हा ग्रंथ आहे। मग या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे? तर ध्यान म्हणजे सुरुवातीला कर्म, उपासना, ध्यान आणि ध्यान ह्या मार्गांनी, ह्या साधनांद्वारे आपण सायुज्य मुक्ती मिळवू शकतो असा हा मौल्यवान ग्रंथ आहे। आणि ह्या ग्रंथाचं किमान 3 वेळा तरी पारायण करावं असं मला वाटतं। सुरुवातीला शब्दार्थ कळेल, दुसऱ्यांदा आपल्याला थोडे सिद्धांत आणि गुह्य अर्थ कळत जातील आणि तिसऱ्यांदा मात्र आपण ह्या ग्रंथाचे श्रवण, मनन आणि निधिध्यासन केले तर आणि त्यानुसार जर आपण आचरण केलं तर आपल्या हातून चुकीचे कर्म घडणार नाहीत आणि सत्कर्मच घडतील आणि आपण सायुज्य मुक्तीचा आनंद आपण ह्याच जन्मात घेऊ शकतो असा ह्या ग्रंथाचं मूल आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा हा ग्रंथ आहे। तर या ग्रंथातील 19व्या दशकामध्ये शिकवण निरूपण समर्थांनी आपल्याला दासबोधातच पूर्ण शिकवण दिलेली आहे। नाना प्रकारांनी त्यांनी शिकवलेलं आहे, नानाविध विषय त्यांनी सांगितलेले आहे। तसेच या 19व्या दशकामध्ये शिकवण निरूपणामध्ये समर्थांनी समाज नेता, कार्यकर्ता कसा असावा ह्याविषयी सांगितलेलं आहे की कार्यकर्ता कसा असावा, त्यांनी काय गुण त्याच्या अंगी असावे, त्यांनी काय करणं गरजेचं आहे, काय करू नये हे सुद्धा या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। कारण समर्थांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्यानुसार कार्यकर्ते, महंत असे तयार होणे खूप गरजेचे होते। तसंच आजच्याही काळामध्ये कार्यकर्ते आणि महंतांची खूप गरज असल्यामुळे आजही हा समाज अत्यंत आपल्याला उपयोगी आणि महत्त्वाचा ठरतो आहे। तर कार्यकर्ता कसा असावा? तर तो कणखर असावा, निस्पृह असावा,
त्यांनी पूर्ण पिढी निर्माण करणारा असावा आणि ही ही कसा म्हणजे हा तयार होण्याच्या दृष्टीने समर्थांची खूप तळमळ आहे. त्यामुळे त्यांनी इतकं विस्तृत याला इथे सांगितलेलं आहे की हा नेता निस्पृह असावा, त्याचे उत्तम गुणांचं वर्णन केलेलं आहे. तसंच समर्थ अत्यंत त्यांनी कर्म कशा पद्धतीने करावे, त्याचं कर्म करण्याचं कौशल्य कसं असावं, त्याच्यानंतर त्याची उपासना करताना त्यांनी लोकसंग्रह कसा करावा, समाजामध्ये कसं वागावं, वाईट लोकांमधले वाईट वृत्ती काढून टाकून त्यांना समाज उपयोगासाठी कसं आणावं, त्याच्यानंतर सर्वत्र भ्रमण करून त्यांनी लोकसंग्रह कसा करावा, ज्ञानप्राप्ती करावी, वैराग्याची हातोटी, चातुर्य, धर्म, धैर्य, शास्त्राभ्यास त्यांनी करावा, व्यवहार कौशल्य त्याच्याजवळ असावं. हे सगळं ह्या समाज कार्यकर्त्यामध्ये असणाऱ्या गुणांचं वर्णन यात केलेलं आहे. आणि त्यांनी त्याचं वैभव त्यांनी त्याचं उपभोगावं, पण हे वैभव उपभोगत असताना त्यांनी त्याच्यात लिप्त होऊ नये हे सुद्धा समर्थांनी ह्या समासात सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर स्वतःचं आत्मपरीक्षण करून अंतर्बाह्य बदल कसा घडवून आणावा हे या समासामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण हे टप्प्याटप्प्याने याचं विवरण आणि विस्तार आपण पाहूच. आज आपण इथेच थांबूया. आजची झालेली सेवा मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते, रामरायाला अर्पण करते आणि प्रभू रामचंद्रांना वंदन करते. आणि समर्थ रामदास स्वामींच्या आज या भूमीत मला इथे चिंतन मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल समर्थ रामदास स्वामींनाही वंदन करते, हनुमंताला वंदन करते आणि माझी झालेली शब्द तुझ्या